नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. बाललैंगिक अत्याचार म्हणजेच पोक्सो प्रकरणामध्ये अटक असलेल्या संशयित आरोपीचा न्यायालयीन कोठडीत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आणि आता याच मृत्यूच्या प्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून 4 तज्ज्ञ डॉक्टरांची समिती या चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. केज तालुक्यातल्या आशिष धिवार या तरुणावर केज पोलीस ठाण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर केज पोलिसांनी त्याला अटक केली. अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याच न्यायालयीन कोठडी दरम्यान त्याला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र कारागृहामध्ये असताना अचानक त्याची तब्येत खालावली आणि त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आशिषचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा पोलिसांच्या मारहाणीत आणि त्याच्यावर योग्य उपचार न झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यामुळे काही काळ जिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईकांचा आक्रोश आणि गोंधळ पाहायला मिळाला. या प्रकरणी दोषी पोलिसांवर आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी देखील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी केली होती. याच दरम्यान अंबाजोगाई येथील स्वराती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आशिष धिवार याचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं आणि नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर प्रशासनाने आता याची गंभीर दखल घेतली असून बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश कुमार साळुंखे यांनी 4 सदस्यांची समिती नेमली आहे. यामध्ये बीडमधील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, औषधशास्त्र विभाग प्रमुख आणि नेकनूरच्या स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, त्याचबरोबर पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. तर आता या चौकशी समितीच्या अहवालानंतरच आशिष धिवार याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. बीडसह राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.